तोंड येण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. बऱ्याच जणांचं तोंड येतं, परंतु आपण कॅज्युअली घेत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की जर तोंड कंटिन्यू तुमचं येत असेल तर तुम्हाला माउथ अल्सर होऊ शकतो, तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो किंवा तुमच्या हृदयावरती सुद्धा त्याचा धोका आहे. सो याला कॅज्युअली घेऊ नका. आपण म्हणतो ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तसंच असतं हे. तोंड काय येतं, जर तुमचं नाईट वॉचिंग भरपूर असेल, रात्रीचं तुमचं जागरण असेल, रात्रीचे कामं असतील किंवा ताणतणाव असेल, तुमचे मूड चांगले राहत नसतील, त्याचबरोबर तुमचा आहार प्रॉपर नसेल, जसं की ऑइली, स्पायसी, मसाल्याचं जास्त उष्ण पदार्थ तुम्ही खाताय, त्याचबरोबर तुम्ही पाणी कमी पिताय, अशा लोकांना सुद्धा तोंड येऊ शकतं. प्रॉपर ओरल हायजीन नाही आहे किंवा दररोज तुम्ही प्रॉपर ब्रश करत नाही आहे किंवा जेवल्यानंतर चूळ भरत नाही आहे, तरीसुद्धा तुमचं तोंड येऊ शकतं. व्हिटॅमिन बीची कमतरता जर असेल तुमच्यामध्ये तरीसुद्धा तुमचं तोंड येऊ शकतं. एकदा व्हिटॅमिन बी रक्तामध्ये पहा त्याची पातळी किती आहे. अदरवाईज जर स्ट्रेस असेल तर मेडिटेशन करा किंवा तुमची लाईफस्टाईल जर वेगळी असेल, चुकीची असेल तर ती चेंज करा. जर याने सुद्धा फरक नाही पडला तर तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या, कारण हे खूप इझिली घेण्यासारखी गोष्ट नाही आहे.